जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. या उपक्रमामधील शेवटच्या आणि अंतिम टप्प्यात आज आपण आलेलो आहे. म्हणजेच प्रभाग क्रमांक 4 मध्ये सध्या आपण उपस्थित आहोत. देवळीच्या शिवसेना चौक इथे आपण सध्या उपस्थित आहोत आणि इथे आपल्या समोर जे उपस्थित उमेदवार आहेत, याच उमेदवारांपैकी कोणीतरी सभागृहात जाणार आहे आणि आपले जे आहे प्रश्न सोडवण्याचा ते प्रयत्न करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी परत एकदा या सर्वांना बघून घ्यावं. दुसरी आणि महत्त्वाची बाब, इथे अद्याप काही उमेदवार जे आहेत अनुपस्थित आहे. माझ्या माहितीनुसार इथे एकूण प्रभाग क्रमांक 4 मध्ये 8 उमेदवार होते आणि 8 पैकी सध्या 4च इथे दिसत आहेत. अच्छा, 5 आहेत. उर्वरित 3 अद्याप गायब आहेत. मला वाटतं देवळीमध्ये उमेदवारांना गायब राहणं जास्त आवडतं. मोठ्या प्रत्येकच प्रभागात कोणी ना कोणी गायब दिसते. फक्त आज सकाळी प्रभाग क्रमांक 3 मध्ये संपूर्ण 12 ते 12 उमेदवार दिसले. आणि याच्यामध्ये वाईट मानू नका की पण भाजपचा खूप मोठा तोडा दिसला मला, की प्रत्येकच प्रभागात गायब म्हणजे गायब. नेमकं काय कारण आहे गायब राहण्याचं अद्यापपर्यंत कळालं नाही. असो, म्हणजे नागरिकांचे प्रश्न अदृश्य राहून मिस्टर इंडिया बनवून सोडवणार का, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. पाहू आता. पुनश्च एकदा जनसंग्रामच्या विकास प्रभागाचं या कार्यक्रमामध्ये समस्त नागरिकांचं, देवळीकरांचं, प्रभाग क्रमांक 4च्या नागरिकांचं पुनश्च एकदा स्वागत. सोबतच इथे उपस्थित असणारे उमेदवार सर्वांचा स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. कार्यक्रम सुरू करण्या अगोदरच सांगतो, प्रत्येक उमेदवाराला जे आहे 2-2 जनसंग्रामच्या विकास प्रभागाचं या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आणि नुकताच प्रभाग क्रमांक 7 मधून आलो आहे आणि तिथे सुद्धा भाजपचे उमेदवार अनुपस्थित होते, मात्र इथं दिसत आहेत. काय वाटतं, प्रभाग क्रमांक 4 साठी आपल्याकडे काय विकास कल्पना आहेत आणि प्रभाग क्रमांक 4चा विकास भाजपच्या माध्यमातून आपण कसा करणार? या देवळी नगराने मागच्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या विकास पर्वाला साथ दिलेली आहे आणि प्रामुख्यानं हा प्रभाग क्रमांक 4 हा देवळी नगराचं हार्ट मानलं जातं. इथे व्यापारी वस्ती, त्याचबरोबर अतिशय चांगले नागरिक या भागामध्ये राहतात, म्हणून हा विकासाचा चेहरा म्हणून या वार्डाला ओळखलं जातं. मोठ्या प्रमाणामध्ये काम या देवळी नगर परिषदेच्या माध्यमातून या प्रभागामध्ये झालं आहे. परंतु याच्याहीपेक्षा अतिशय चांगलं शाश्वत असं काम या प्रभागामध्ये जी राहिलेली कामं आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण पूर्ण करू. काही महत्त्वाचे रोड राहिलेले आहे. म्हणजे प्रभाग क्रमांक 4च्या आपल्या डाव्या बाजूला आठवडी बाजाराकडे जाणारा जो एक महत्त्वाचा रोड आहे तो सध्या व्हायचा आहे. तो रोड म्हणजे त्याचं सँक्शन पण त्याचं आलेलं आहे. निवडणूक झाल्याबरोबर त्याचं काम चालू होईल. आणि हे गावाच्या मध्यभागातून जाणारे रोड असल्यामुळं या गावाची सुशोभा करण्याच्या दृष्टीनं हे रोड अतिशय महत्त्वाचे आहे. हे रोड पूर्ण करणे, त्याचबरोबर या भागातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या अनेक वर्षापासून अनेक समाजाच्या अस्मितेच्या काही गोष्टी आहेत ज्या बाकी राहिल्या होत्या, त्याच्या मागण्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. साधारणपणे रस्ते नाल्या हा विषय माननीय आमचे नेते रामदासजी तडस आणि आपले नवनियुक्त आमदार राजू बकाणे यांच्या माध्यमातून तशाही सोडवल्या गेल्या आहे. परंतु काही जे राहिलेलं काम आहे, असं निर्णायक असं विकासाचं काम या टर्ममध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण करेल. त्याचबरोबर काही समाजाच्या मागण्या, प्रामुख्यानं आमच्या मुस्लिम बांधवांची एक महत्त्वाची मागणी होती की एका पीर संतांची समाधी एक दर्गा तिथे आहे, त्याचा विकास करण्याची मागणी आपल्या मुस्लिम बांधवाची आहे. तर त्या विकासाच्या बाबतीमध्ये एक अतिशय चांगला आराखडा आम्ही तयार करून ते काम करू. खाटीक समाजाच्या बाबतीमध्ये समाजभवनाचा विषय आहे, त्या समाजाचं जी मागणी आहे ती समाजाची ती आपण काम करू. समाजाच्या सर्व वर्गासाठी या गावामध्ये प्रामुख्यानं नेहमी काम झालेलं आहे, म्हणून हे गाव ब्युटिफिकेशनच्या दृष्टीनं हा प्रभाग क्रमांक 4 फार महत्त्वाचा आहे. याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करू. विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे असं वक्तव्य भाजपचे उमेदवार करत आहेत. काय खरंच देवळीमध्ये विकास झाला आहे का, आणि जर झाला आहे तर तो काय झाला आणि आपण कशा प्रकारचा विकास येणाऱ्या दिवसांमध्ये प्रभाग क्रमांक 4च्या नागरिकांना देणार? देवळीमध्ये विकास झाला असता तर मग आता विकास करण्यासाठी कशाला उभे राहतात?
विकास नाही झाला आहे, भकास झाला आहे, खाल्ले आहे सगळे, रोड दिसून राहिले, रोड बनवले, उखडून राहिले, ते उल्या चालले, लोक पडून राहिले, टोंगळं नाल्या आहे त्या रोडच्या काठेनं, गट्टू खाली गेले रोड वरता आले. म्हणजे याला विकास म्हणतात का? हां, जेव्हा रोड चांगला आहे त्याच्यावर रोड टाकते, जे रोड बेकार आहे ते तसेच पडून आहे. नुसतं याचं पोट भरणं चालू आहे, पोट भरणं. मग पोट भरणं यांनी केलं, तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही पोट भरणं सोडून नागरिकांसाठी काय विकास करणार मी आहे? माझ्या स्वतःसाठी काहीच नाही, मी जनतेसाठीच लढणार आहे. काय विकास करणार आहे? आपला विकास आराखडा काय आहे? माझा विकास रोड, नाल्या, गावातली सुशोभा, सगळा विकास राहील माझा. या व्यतिरिक्त आणखी काही विकास नाही आहे का? त्या व्यतिरिक्त आहे ना, मुलांसाठी खेळासाठी ग्राउंड किंवा खेळण्याचं हे बगीचा. बाकी कोणता विकास आहे? संडास बाथरूम तर प्रत्येकाच्या घरी आहे. नाही आहे. माझ्या माहितीनुसार मी आता जेवढं प्रभाग फिरलो प्रत्येकाच्या घरात संडास नाही आहे. मला सांगा, गव्हर्नमेंटने एवढी मोठी सोय दिली, 15,000 रुपये दिले, प्रत्येकानं आपापल्या घरी संडास बांधलेले. कुठं नाही संडास? कुठं दिसते बाहेर जाताना? कुठं दिसतात तुम्हाला? कुण्या रोडवर? पहिले 20 वर्षाच्या अगदी रोडवर पुष्कळशे लोक संडासला जात होते, आता तर मला एकही दिसत नाही जाताना. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की शहरामध्ये जे आहे स्वच्छतेला घेऊन ज्या प्रकारचा विकास व्हायला पाहिजे तो झाला आहे. स्वच्छता नाही आहे. हे पाहून घ्या कसे ढिगारे दिसतात समोर. स्वच्छता याला म्हणतात का? ह्या तिथं कसे कागद कुठं पूर्ण आहे, 8-8 दिवस झाडून नाही आहे, सर्व गटारे पडून राहतात, याला विकास म्हणतात का? बरं, मग हागणदारी मुक्त गाव झालं का आपलं? हागणदारी मुक्त 90% तर झाल्यासारखं आहे. तुम्ही म्हणता संडास झाल्या प्रत्येकाच्या घरात, याचा अर्थ हागणदारी मुक्त झालं असेल का? 90% झाल्यासारखं आहे. बरं, ठीक आहे. काय वाटतं, आपण एक महिला उमेदवार इथे आहात, विकासाचं ट्रॅक्टर घेऊन बाहेर पडलेले आहात तुम्ही, हे विकास करणारं ट्रॅक्टर राहील की येणाऱ्या दिवसात हे पंक्चर होईल? काय वाटतं? नाही, नक्की राहील, पंक्चर होणार नाही आणि ते विकास करणार. आणि आजपर्यंत जो विकास त्यांनी केला आहे, त्यांनी आंदोलने केली आहे, लोटांगण केले आहे, ते पूर्ण करणार आणि नक्की ज्या गरजा आहे त्या लोकांच्या त्या ते पूर्ण करणार. नाही, गरजा पूर्ण करणार हे तर प्रत्येकच जण आश्वासन देते. नेमक्या कोणत्या गरजा पूर्ण करणार आहेत नागरिकांच्या, ज्याच्या माध्यमातून त्यांचा सर्वांगीण विकास होईल? ते सर्वप्रथम जे निवडून जर आले तर नक्कीच येईल, तर ते सर्वात प्रथम ते मूत्रीघराची व्यवस्था करणार. आणि जे गावात आजपर्यंत झालेलं नाही आहे, बायका सगळ्या उघड्यावर बसतात बाजार लाईनमध्ये वगैरे, त्यांची जी समस्या आहे ते प्रत्येक ते बाबतीत ते बोललेच आहे तसे मिटिंगला, तर ते नक्की करणार. आणि जे इथे खेळणी वगैरे यांचे गार्डन वगैरे ते बनवणार. आणि आजपर्यंत जे काही ते सगळ्यांचे हे आहे, तर ते सगळ्यांनी जे त्यांनी आश्वासने आजपर्यंत दिलेली आहे तर ते सगळ्या लोकांचे आश्वासन पूर्ण करणार. असं म्हणतात, काय वाटतं, विकासाचा हात किती लोकांपर्यंत पोचेल? हा मदतीचा हात पोचेल का? माझा मुद्दा असा आहे की 35 वर्षाचे सत्ताधाऱ्यांचे जे उमेदवार आहे त्यांनी सांगितलं का आम्ही हा विकास करू, तो विकास करू, तर मग तो 35 वर्षापासून विकास कशाला राहिला? दर्गा दिसला नाही का यांना 35 वर्षात? अजून जे काही त्यांनी सांगितलं, मंदिर दिसले नाही का त्यांना? आम्ही तरी सांगू शकतो का आम्ही रणजितदादाच्या माध्यमातून नवदुर्गा मंदिर त्याचा विकास केला, खटेश्वर मंदिरचा केला, एकपाळा मंदिरचा केला, आणि प्रत्येक कॉलनी जी आहे त्या कॉलनीला प्रत्येक नवीन रस्ता हा रणजितदादांच्या विकास हा जनतेने केला आहे, जनतेच्या पैशाने झाला. तिथं निधी दिला आहे. एक एक करून प्रत्येकाला संधी तिथं जाऊन विचारा, निधी दिला आहे. तिथं रणजितदादांना आमदार निधी दिला, इतकं खोटं नाही बोलू शकत. तर तिथे निधी दिला आहे, मी तितकं बोलत आहे. आणि प्रत्येक कॉलनीला रस्ते दिले. 35 कोटीची नळ योजना आणली आहे. ती नळ योजना, भकास नळ योजना सत्ताधाऱ्यांनी हस्तांतरित केली. 24 तास पाणी भेटलं पाहिजे. 12 वर्षापासून हा कागद माझ्याकडे आजही सांभाळून आहे. 12 वर्षापासून 34 कोटीची नळ योजना होती. 24 तास जनतेला पाणी भेटायला पाहिजे. किशोरराजे निंबाळकर सेक्रेटरी होते, ते देवळीला आले होते का हस्तांतरित नाही झाली पाहिजे, सत्ताधाऱ्यांनी ती हस्तांतरित केली, नाही करायला पाहिजे होती. तर यांना हे दिसले नाही का? दर्गा म्हणा, जे काही हे पोलीस स्टेशन जवळचं जे मंदिर म्हणते, यांना इतके वर्ष दिसले नाही का? मग 35 वर्षात हा विकास व्हायला नव्हता पाहिजे का? आता याचं निराकरण करून तुम्ही जनतेसमोर विचारा. आम्हालाच विचारून आम्हाला उत्तर नका देऊ.
नाही, आम्ही नागरिकांकडे नक्कीच जाऊ, नाही, पण आहे ना. पण सध्या जे आहे जो हे ज्या ना, प्रकारे बरोबर आहे ना. यांनी जे प्रश्न केला का आम्ही विकास करू, मग 35 वर्षात का नाही केला बा तुम्ही? अर्धवट करायला. आज तुम्ही येता, देवळीचा रेस्ट हाऊस पहा किती मोठा आहे, तहसील किती मोठी आहे, पंचायत समिती किती मोठी आहे, प्रमुख रस्ते त्यांच्या माध्यमातून झाले आहेत. मी वाचून दाखवू शकतो तुम्हाला, तुमच्याकडे जर 2 तास असेल तर. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की पाण्याची जी टंचाई होती ही काँग्रेसच्या माध्यमातून दूर करण्याचा वाचा ना, प्रयत्न हे केला तुम्ही होता. वाचा ना, मी वाचण्यापेक्षा 34 कोटीची, पण तिला पूर्णपणे करून घ्यायला पाहिजे होती ना सत्ताधाऱ्यांनी. तिला हस्तांतरित करून घेतली, ती अर्धवट राहिली. आणि तुम्ही सांगता का आम्ही ते मंदिर बांधू, ते दर्गा बांधू, तर मग 35 वर्षात का नाही बांधले? ते सत्ता होती, 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आम्ही तर सांगून राहिलो तुम्हाला का आम्ही सत्तेत असताना दिले निधी, बरोबर आहे, आणि परत देऊ आम्ही. जे नक्कीच. निदर्शनात येईन आमच्या ते करू आम्ही कामं. आज जे निधी नाही आहे समजा, आणि काहीतरी सांगा तर मी असं करू, त्या नगर परिषदमध्ये बजेट असेल त्याप्रमाणेच करू ना, की बजेटच्या बाहेर जाऊन काहीतरी करणं, उगीच काहीतरी बोलण्यात काही मजा आहे का? असं आमचं मत आहे. ठीक आहे. काय वाटतं याच्या ज्या प्रकारे यांचं म्हणणं आहे की या अगोदर ज्या काही सुखसुविधा ज्या आल्या त्यांनी फक्त हस्तांतरित करण्याचं काम भाजपने केलेलं आहे, बरोबर आहे. पण नेमकं विकास झाला की नाही झाला? मग आपल्या शहरामध्ये 35 वर्षापासून नागरिक जे निवडून देत आहेत भाजपला, हे कशाच्या बळावर निवडून देतात? कशाच्या बळावर निवडून देत आहे हे नागरिकाला माहीतच आहे. इथे विकास जो सांगत आहे, आता आमच्या प्रभागात 1 रुपयाचा विकास नाही आहे. जेच रोड तेच फुटलेले आहे, नाल्या फुटलेल्या आहे, बघून घ्या तुम्ही. गल्ल्या बोळ्यात जाऊन पूर्ण वार्डाचा सत्यानाश झालेला आहे. लागेल तर बाहेर ठिकाणी पाहाल तुम्ही तर डबल रोड आहे, रोड होतो आहे. त्याच्यानंतर जे सत्तेतले पक्ष सांगून राहिले, जे आता सांगितलं का आता याला मंदिर 10,000, कोणाला 50,000 देणगी द्यायला हे सांगत आहे. प्रत्येक ठिकाणी मंदिर मस्जिदपाशी जाऊन हे आपापले आश्वासनं देत आहे. आणि मी नवीन एक पक्षाशी जुळलो आहे, ते किरण भाऊ ठाकरे यांचे काही विचार चांगले वाटले. 8-10 वर्षापासून ते समाजकार्य करत आहे. त्या समाजकार्याला पकडून आज मी त्यांच्यासोबत आहे. आणि एक मी नवीन उमेदवार आहे. फक्त माझ्या वार्डासाठी माझी खूप मोठी इच्छा आहे का काहीतरी करावं, आणि तसं करत आलो. मी छान असा देवळी तालुक्यात सर्वात मोठा पोळ्याचा कार्यक्रम घेत असतो. चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम राबवतो. त्याच्यानंतर कोणी जर वार्डातल्या थोड्या समस्या आल्या तर मी माझ्या ज्या लेवलनं होते त्या लेवलनं करत असतो. अशा समस्या मी आता किरणभाऊ ठाकरे नगराध्यक्ष पदावर बसल्यानंतर आमची खूप इच्छा आहे का नवीन उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी देवीकर जनतेने आणि वार्डातील लोकांनी निवडून द्यावे, आणि त्याच्या माध्यमातून वार्डातील प्रश्न सोडून घ्यावे, याची मी गवाही देतो. प्रश्न सोडवण्याचं जे आहे अगदी बरोबर आहे, प्रश्न सुटले पाहिजे, पण नेमके रोड, रस्ते, नाली आणि सांडपाण्यापर्यंतच विकास मर्यादित आहे का? या व्यतिरिक्त शहरात काही विकास नाही आहे का? विकास आहे ना, म्हणून यायला काऊन असे मुख्यमंत्री वगैरे आणा लागून राहिले. ज्या आमदारकीच्या लढाईला मुख्यमंत्रीने आणू शकले, आज नगराध्यक्ष पदासाठी मुख्यमंत्री सुद्धा येऊन राहिले इथं. हे काहीतरी तुम्ही समजून घ्या देवीकर जनते हो, हे देवीकर जनतेने समजून घ्यायला पाहिजे. म्हणून एक तरुण उमेदवार त्यांच्यासोबत आम्ही जुळलेलो आहे, आणि वाड्यात काहीतरी करायची एक आम्हाला संधी द्यावी, हीच आम्ही प्रभाग 4 वाल्याला एवढी विनंती करतो. ते नाली आणि सांडपाण्याच्या व्यतिरिक्त विकास नाही का? नाही आहे. कोणता विकास आहे? नाही आहे. नाही आहे. काय वाटतं आपल्याला काँग्रेसचे उमेदवार म्हणून आपण या व्यतिरिक्त विकास नाही आहे का? नाही, शाळा आहे डिजिटल पद्धतीने झाल्या पाहिजे, जे काही असं भरपूर विकास आहे. पण जो होऊन नाही राहिला ना, हा तुम्हाला रोज तुम्ही डेबिट घेऊन राहिले, तुम्हाला माहीत असून तुम्ही त्याचं निराकरण पण करायला पाहिजे ना. काही तुम्ही आम्हाला विचारता आणि तिथंच सांगता, मग तुम्ही पण त्याचा उलगडा करा ना काहीतरी, का नाही होऊन राहिला तर. बरोबर आहे. नाही, आम्ही तर नाही, आता पहिल्यांदा इथे आलो आणि याच्यानंतर 100% करायला पाहिजे का आम्ही इथे फिरून राहिलं, हे नाही होऊन राहिलं, असं नाही होऊन राहिलं. हा उलगडा करण्यासाठी प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक प्रभागाचं प्रक्षेपण जे आहे नागरिकांपर्यंत गेलेलंच आहे. काही दिवशी नाही झाला त्याचा करा तुम्ही. तुम्ही जेव्हा इकडं करून इतकं सगळं काही चांगलं काम करून राहिले, कुठेतरी त्याचं कुठेतरी करायला पाहिजे तुम्ही, काय सुरू आहे काय नाही सुरू आहे. नक्कीच या सर्व बाबींमध्ये मी 100% तुम्हाला आश्वस्त नाही. तुम्ही आम्हाला सगळ्या गोष्टी द्या, आम्ही त्याला प्रकाशित त्याला रेटून धरू आणि त्याला सोडवण्याचं 100% सगळ्यांनी सांगितलं
100% ते तर दाखवूनच राहिलो ना जे मी. सांगितलं आणि जे नाही दिसत आहे त्याला तुम्ही काहीतरी करा. नक्कीच न दिसण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा उलगडण्यासाठी जनसंग्राम तत्पर राहील, हे माझं आश्वासन आताच मी तुम्हाला देतो. काय वाटतं, त्यांनी जे म्हटलेलं आहे की जो विकासाची जी तुम्ही भूमिका मांडलेली आहे, हा विकास नसून भकास आहे असं त्यांचं म्हणणं आहे. एक लक्षात घ्या, हे देवळी नगर परिषदेमध्ये विकास आणि एक नवीन मॉडेल या संपूर्ण विदर्भाला दाखवलं. देवळी सारख्या क वर्ग नगर परिषदेमध्ये जी कामं झाली ती वर्धेसारख्या अवर्ग नगर परिषदेमध्ये होऊ नाही शकली. एक अत्यंत अत्याधुनिक स्टेडियम, नाट्यगृह, म्हणजे देवळीकर जनता सुजाण आहे. देवळीकर जनतेला माहिती आहे की या नगराचा विकास करण्याची धमक केवळ भारतीय जनता पार्टीची आहे. या भारतीय जनता पार्टीने समाजाच्या सर्व वर्गांना एकत्रित घेऊन काम केलं. या लोकांनी आजपर्यंत मुस्लिमांची मतं घेतली, मुस्लिमांची मागणी आजपर्यंत पूर्ण केली नाही. आज भारतीय जनता पार्टीने जातीपातीचा विचार न करता एक सामाजिक सलोखा म्हणून ही गाव देवळी देवासाठी ओळखली जाते. ते मुस्लिम धर्मियांचं असो की हिंदू धर्मियांचं असो. आज आम्ही दर्ग्याच्या बाबतीमध्ये एक अतिशय चांगला प्रयास करण्याचा प्रयत्न करत आहोत. याचे पोट दुखून राहिलं. समाजाच्या सर्व वर्गांना एकत्रित घेऊन काम करत भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. आणि संपूर्ण विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचं देवळी नगर परिषद हे विकासाचं उत्तम मॉडेल आहे. काही काम पूर्ण जर राहिलं असेल तर नक्कीच या 5 वर्षामध्ये आपण या नगर परिषदेच्या माध्यमातून पूर्ण करू. ज्या पाणी योजनेच्या संदर्भामध्ये हे बोलले, यांच्याच काळात मंजूर झालेली ती योजना होती, त्याच्यात अनेक त्रुटी होत्या. त्या त्रुटी होत्या म्हणून ती योजना पूर्ण होऊ शकली नाही. भारतीय जनता पार्टीचं देवेंद्रजी सरकार या महाराष्ट्रामध्ये आल्यावर अनेक त्या योजनेला आणखी चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित करण्याचा प्रयत्न वारंवार झाला आहे. आणि येत्या पंचवार्षिकमध्ये या देवळीकर नागरिकांना अतिशय चांगलं शुद्ध पाणी देण्याचं वचन आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये दिलेलं आहे. स्विमिंग टँक जो देवळीमध्ये नव्हता त्याची मंजुरी आली आहे. माननीय आमदार राजाजी बकाने यांनी केवळ वर्षभरामध्ये 12 करोड रुपयाची कामं मंजूर करून आणली, बगीचा करून आणला. त्याचबरोबर अतिशय चांगलं असं स्विमिंग टँकची सुरुवात आपल्या नगर परिषदेमध्ये होणार आहे. या देवळीकर जनतेच्या विकासाकरिता, बेरोजगारांच्या विकासाकरिता, आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी म्हणून अत्याधुनिक लायब्ररी आपण आता मंजूर केली. देवळीकर नागरिकांना, या तरुणांना कुठेतरी अभ्यास करायला संधी मिळाली पाहिजे. त्याचबरोबर या देवळीकर हे जे नेतृत्व आहे रामदासजीचं, राजूभाऊंनी, या दोघा नेत्यांच्या माध्यमातून देवळीच्या MIDCचा मोठा विकास करण्याचा एक संकल्प आमच्या सगळ्यांचा आहे. आंदोलनं करून राजकारण होत नाही, केवळ आंदोलनाने राजकारण होत नाही. जर या देवळीकर जनतेला विकास करायचा असेल तर ज्या पक्षाची सत्ता महाराष्ट्रात आहे, ज्या पक्षाची सत्ता राज्यात आहे, त्याच पक्षाची सत्ता या देवळी नगर परिषदेने विरोधात असताना पण देवळीने नेहमी रामदासजी आणि भारतीय जनता पार्टीवर विश्वास दर्शवला. आम्ही या 5 वर्षामध्ये नक्कीच, असं आम्ही म्हणत नाही की सगळेच्या सगळे कामं झाले, परंतु एका विकसित देवळीच्याकडे आम्ही आगेकूच करणार आहे. बेरोजगारांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी या पंचवार्षिकमध्ये झाल्या पाहिजे. आमच्या आमदार साहेबांनी देवळी MIDCला पुन्हा एक नवी दिशा देण्याचं ठरवलं आहे. या गावाची एक मोठी पण आहे की वर्धा जिल्ह्यातली सर्वात चांगली MIDC या गावामध्ये आहे. याचं कारण काय, इथलं जे राजकीय नेतृत्व आहे ते आश्वासक आहे. या नेतृत्वाच्या माध्यमातून देवळी MIDC वर्ध्यातली सर्वोत्तम MIDC बनू शकली. याचं कारण या देवळीकर जनतेने एका चांगल्या नेत्यांना इथे संधी दिली आहे. भविष्यात अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास आम्ही साधू आणि या देवळीकर बेरोजगार तरुणासाठी अतिशय आश्वासक असं आम्ही काम करू. जे कामं राहून गेले असतील ते चांगल्या पद्धतीनं करू. भारतीय जनता पार्टीचा विकासाचा अजेंडा आहे. जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन काम करणारा भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे. म्हणून केवळ जातीपातीचं राजकारण करायचं. तुम्ही वर्षानुवर्ष मुस्लिम समाजाची मतं घेतली, परंतु त्या समाजाला बेरोजगार करून ठेवलं. त्या समाजाचा कधीही विचार केला नाही. भारतीय जनता पार्टी विकासाच्या एका नव्या वाटेवर आहे आणि या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी या देवळी नगराला विकासाचा एक नवीन पर्व दाखवणार, याच्यात मला ती मात्र शंका नाही. धन्यवाद. ज्या प्रकारे तुम्ही बोलताय मला असं वाटून राहिलं हे इलेक्शन नगर परिषदेत नसून खासदारकी किंवा आमदारकीचं आहे. एक लक्षात घ्या, खासदारकी किंवा आमदारकीचा विषय नाही. मी सगळे मुद्दे देवळीशी संबंधित बोललो. स्विमिंग टँक नाही, पण हे जे तुम्ही मोजून दाखवले याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे होते आमदार किंवा खासदार निधीतून झालेले कामं प्रामुख्याने मला दिसून आले. नगरपालिकेच्या माध्यमात 35 वर्षात जो काही विकास केला, नगरपालिकेच्या निधीतून किंवा नगरपालिकेने काय विकास केला याबाबत सांगा. एक लक्षात घ्या, मी जे सगळे मुद्दे बोललो ते सगळे हेड नगर परिषदेचेच आहे. वैशिष्ट्यपूर्ण हे नगर परिषदेचंच हेड आहे. परंतु ते कोणाकडे असेल, ज्याची सत्ता आहे आणि ज्या नेतृत्वाची क्षमता ती निधी खेचून आणण्याची आहे
ते करू शकते. हे कोणतेही आमदार खासदारचे हेड नाही आहे, हे महाराष्ट्र शासनाचे हेड आहे. परंतु त्याच्यासाठी ती निधी खेचून आणण्याची क्षमता असणारा नेता आवश्यक असतो. त्या नेत्याने करून दाखवलं. स्टेडियम बनलं, नाट्यगृह बनलं, त्याच्यानंतर अत्याधुनिक जे स्विमिंग पूल बनत आहे हे नगरविकासच्या निधीतूनच बनवून राहिले, काही वेगळे निधी नाही. मी जे सगळे मुद्दे बोललो हे काही दिल्ली आणि मुंबईचे मुद्दे नाही, ह्या देवळीचेच मुद्दे आहे. हे सगळ्या विकासाच्या ज्या गोष्टी केल्या त्या देवळीच्याच केल्या. नाही, ह्या सगळ्या तुम्ही जो विकासाच्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत मान्य आहे, ह्या विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक होत्या त्या केल्या. पण विकास जो आहे हा केवळ, मी स्वतः काही प्रभागात फिरलोय, काही ठिकाणी रस्तेच नाही आणि काही ठिकाणी रस्त्यावर रस्ते बनले. मग हा कुठला विकास होता? एक लक्षात घ्या, असं कधी होत नाही की या गावाचा विकासाचं सगळं काम झालं. नक्कीच गावामध्ये अनेक लेआउट्स आहेत, नव्या रस्ते कधी कमी होतात, जास्त होतात, त्याच्या डागडुगी असतात, कधी रस्ते खराब होतात. म्हणून असं कोणतंही शहर नाही, तुम्ही मुंबईला जा, दिल्लीला जा, प्रत्येक महानगरामध्ये विकासाच्या सध्या पॉसिबिलिटीज आहेत. म्हणून विकास हा सतत ही प्रक्रिया आहे. समाजाला त्याच्या आवश्यकतेनुसार अनेक आवश्यकता पडतात, ते काम करण्याचं काम स्थानिक स्वराज्य संस्थेला करावं लागतं. म्हणून काही चुका पण होतात, मी मान्य करतो. अनेक काही टेक्निकल चुका असतात, त्या टेक्निकल चुकांना सुधारून चांगल्या पद्धतीचा विकास कसा करण्याचा प्रयत्न आपण या नगरपरिषदे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सुविधा देणं हा महत्त्वाचा विषय. आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणाने देवळी शहराचं आधुनिकीकरण होत आहे. तुम्ही विचार करा, या आधुनिकीकरणामध्ये जे शैक्षणिक दर्जा आहे हा डिजिटल गेल्या 35 वर्षात का नाही झाला. सोबतच स्वच्छता जी आहे ज्या प्रकारे व्हायला पाहिजे होती, त्यांनी म्हटलं की हागणदारी मुक्त झालेलं आहे. अक्षरशः हागणदारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर मला दृष्टिकोनात झाली. काय वाटतं मग हे प्रश्न जे प्रमुख याला कुठे ना कुठे आरोग्याशी निगडीत प्रश्न आहेत, हे प्रश्न सुटायला नव्हते पाहिजे का? निदान बेसिक प्रश्न तरी सुटायला नव्हते पाहिजे का 35 वर्षात? माझा दावा आहे, या विदर्भातल्या कोणत्याही कवर्ग नगर परिषदेशी देवळी नगराची तुलना करा, नक्कीच देवळी नगराने चांगलं काम केलं आहे. मी हे नाही म्हणणार की सगळं काम एकदम आलवेल आहे. काही उणिवा असतील त्याला चांगल्या पद्धतीनं करणं आवश्यक आहे. आमचे नेते, देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतचा नारा दिला आणि महाराष्ट्राच्या सगळ्या नगर परिषदेने त्याच्यामध्ये खूप चांगलं काम केलं. ज्या काही उणिवा आहे त्या देवळी नगराची आम्ही नक्कीच पूर्ण करू. आणि हागणदारीचा जो विषय केला अतिशय महत्त्वाचा गंभीर विषय आहे. जर तुम्ही म्हणता की तुम्ही देवळीमध्ये कुठे बघितलं, आम्ही ते चांगल्या पद्धतीनं भविष्यामध्ये ते करण्याचा प्रयत्न करू. हात लावून पळतात असं नागरिकांचं म्हणणं आहे. काय म्हणाल या सर्व परिस्थितीमध्ये? त्यांनी सुद्धा म्हटलंय की विकास करण्यासाठी भाजप तत्पर आहे आणि फक्त रेघोट्या ओढण्याचं काम जे आहे जातीय राजकारण काँग्रेस करत आलेलं आहे असं यांचं म्हणणं आहे. काय म्हणाल तुम्ही? 20 वर्षापासून यांची इथे सत्ता होती, यांना हे सगळं दिसलं नाही का? 10 वर्षापासून राज्यात सरकार आहे, केंद्रात आहे, मग कार आले हे काम? आमचं म्हणणं आहे आमचं कशाला पोट दुखन? आम्ही तर म्हणतो करा, पण का नाही केला तुम्ही इतके दिवस तो विकास? चूक बोलत आहे, बरोबर बोलत आहे मी? आजच का निवडणुकीत उभे आहे तुम्ही, उमेदवार आहे म्हणून दिसून राहिले का तुम्हाला? आम्ही तर करून चुकलो, सांगून आलो तुम्हाला. चला कटेश्वर मंदिराकडे दाखवतो, चला नवदुर्गा मंदिरकडे दाखवतो, चला एकपाळ्याला दाखवतो, मोजून दाखवतो तुम्हाला मी रस्ते. जे लेआउट सुरुवातीला झाले आजपासून 10-20 वर्षापासून, आजही रणजित दादाचे बोर्ड नसेल तर मी माझी उमेदवारी मागे घेतो. या सर्व तुम्हाला मी सांगितलं आहे, MIDC चमकून राहिली आहे. आज नाही चमकून राहिली, 10 वर्षापासून चमकून राहिली. हसकून घ्या, मी त्याचं निराकरण तुम्ही जनतेशी करा, लोकांशी करा. नक्कीच नागरिकांकडे जाऊच आपण. काय वाटतं ह्या सर्व बाबींमध्ये विकासाचं जे ट्रॅक्टर आहे, या सर्व डिजिटल शाळा असेल, स्वच्छता असेल किंवा जे नागरिक टॅक्स भरत आहे, हे टॅक्स भरणारा त्याला अर्थ आहे का की हे व्यर्थ आहे? पहिले तर माझा एक पहिला विषय असा आहे का जे वार्डात प्रभाग 4चा विकासाबद्दल आपण बोलून राहिलो का आमदारकी लेवलवर बोलून राहिलो का खासदारकी लेवलवर बोलून राहिलो, मोदीपर्यंत पोचून राहिलो, कोणी कुठपर्यंत पोचून राहिलो? प्रथम आपला विषय आहे प्रभाग 4चा, बरोबर, वार्डाच्या समस्याचा. इथे राहिलेले ॲक्च्युली मेंबर आहे वार्डात 4चे. कोणता विकास आहे आपल्याला? वार्डात 4चा प्रभागाचा विकासाचा विषय आहे. आपण दिल्ली, मुंबई मोठे मोठे विषय इथे नाही आहे. इथं आहे वार्डातल्या विकासाच्या. आम्ही नगरसेवकासाठी आहे, आमदारकी खासदारकीसाठी आणि किती नगराध्यक्षासाठी नाही. पहिला विषय. दुसरा विषय, जे आमचा नवा पक्ष आहे जनशक्ती आघाडी, हे आम्ही नवीन कार्यकर्ते उमेदवार आहे. आम्हाला काही असं वाटते या माणसाबद्दल, 8-9 वर्षापासून हा व्यक्ती झटपटत आहे देवी शहरासाठी आणि आम्हाला प्रभागामधून यांनी आम्हाला एक संधी दिली का तुम्ही ह्या प्रभागाचं काहीतरी करू शकता, घडू शकता. आम्ही घडवण्याची ताकद आहे. ह्या माणसाला जर आपण नगराध्यक्ष पदावर दिलं
निवडून तर आम्ही काहीतरी याच्या माध्यमातून विकास आमच्या प्रभागाचा करू, हे आमची प्रामाणिकपणे आहे. ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे, या सर्व भ्रष्टाचारामध्ये तुम्ही जेवढ्या हमीने सांगून राहिले हा व्यक्ती भ्रष्टाचार करणार नाही, याची काय हमी आहे? याची काय आम्ही म्हणते पाहिलंच नाही, काही नगराध्यक्षावर रुजूच नाही झाला, काही रेकॉर्डच नाही त्याचा डाग भविष्यात बाकी सर्व केस आहे जी इथं. कोणी जेलात राहून आले आहे, कोणी कुठं नगराध्यक्ष जेलात राहून आले, सब नवीन युवा पिढीला चान्स द्या. माझी अशी खूप इच्छा आहे निवासियांना आणि माझ्या प्रभाग 4ला. नागरिकांकडे येतो. काय वाटतं प्रभाग क्रमांक 4 मध्ये पळा, हे धंदे उरले फक्त आपल्याला, अरे पळा फक्त. काय वाटते प्रभाग क्रमांक 4 मध्ये जे आहे समस्या आहे का? या पुढ्या बोला ना, बोला. किरण ठाकरे बेस्ट. नाही, किरण ठाकरे बेस्ट आहे ते नंतरची गोष्ट आहे, पण पहिले प्रभागात समस्या आहे का? काय समस्या आहे का? समस्या तर आहेच आमच्याकडे, भरपूर समस्या आहे, पण माझं असं म्हणणं आहे का एकदा किरण ठाकरे हे करा. किरण ठाकरेला संधी मिळायला पाहिजे. काय वाटतं, काय समस्या मित्रा? मला एक सांगा सर, तुम्ही ज्या आज रोडवर उभे आहे, हा रोड तर हे 35 वर्ष 36 वर्ष जे काही बोलते. आता मी 35 वर्षाचा आहे. माझ्या आयुष्यात हा रोड 3री लेअर सिमेंट कॉन्क्रीटचा बनला. 3री लेअर आहे, बरं. तर मग ह्या रोड 3री लेअर बनत पर्यंत 3 वेळा तुटला होता का? नाही. मग हा पुन्हा कसा बनला? आता ते विकास निधी आणला असेल तर बनला असेल. म्हणजे हा विकास कुणाचा होता? जे लोक सांगत आहे का 35-36 वर्षापासून एकाच घराची का जे काही सत्ता आहे बा, त्यानंच आणला असेल ना, दुसरा कोण आहे? पण नागरिकांना गरज नसताना जर हा रस्ता इथे येतोय तर ही मोठी शोकांतिका आहे. मग हा रस्ता का बनला? मी हावाला रस्ता जेव्हा पाहिला होता त्या टायमाला काँग्रेसची सरकार होती, इथे देवळीमध्ये काँग्रेसची सत्ता होती. किती वर्षाच्या पहिले? 10 ते 15 वर्ष पहिले. 35 वर्ष एकाच घरात सत्ता भोगली म्हणते, आणि 10 वर्षाच्या पहिले एक बोला. एक तर 35 वर्ष एकाच घरात जर भोगली तर मग 35 वर्षवाल्यानंच ह्या रोड केला असेल 3 वेळा. किंवा जे दादा म्हणते किती 15 वर्षाच्या पहिले, तर मग सत्ता एक तर भोगली नसेल 35 वर्ष. नेमका संशयास्पद प्रश्न निर्माण केला. काय वाटतं, काय समस्या आहे आपल्या प्रभागात? काय समस्या आहे बोला. आमच्या इकडं वार्ड नंबर आपल्या इकडं मागं प्रभाग क्रमांक 4चे नागरिक कोण आहेत? वार्ड नंबर 4चे आर्मी राहील. बोला. इथून आम्ही इकडं आमच्या इकडं माहिती आहे का पूर्ण हे होते. प्रभाग क्रमांक 4चे नागरिक, काय समस्या आहेत बोला. समस्या म्हणजे इथून जो रोड बनवला आहे मान्य रामदाजी तडस साहेब, इथून सुशीलभाऊ उमरे, इथून जे नाली बनवलेली आहे ते नाली अजूनपर्यंत पूर्णपणे बनली नाही आहे. आणि अजूनही तुम्ही जाऊन पाहू शकता तिथं जे का आहे समस्या ते तुम्हाला तुमच्या डोळ्यानं दिसू शकते. आणि अजून त्यानं इथं अजून काही केलं नाही आहे, तुम्ही जाऊन स्वतः बघू शकता. ह्या इथून ह्या गल्ली सुशील भाऊ. काय वाटतं, नाली अर्धवट आहे असं म्हणणं आहे भाजप, काय वाटतं? याच्यानंतर आणखी कोणाचा काही प्रश्न आहेत? या बोला बोला, काय समस्या दादा पुढे? आता जे प्रभाग क्रमांक 4 मध्ये ज्या ठिकाणी सभा चालू आहे त्या सभेचा हा जो एक वट्टाप आहे, जुन्या काही या वट्ट्यावर महात्मा गांधीजींची सभा झाली म्हणत होते, आम्ही ऐकलं. पण त्या वट्ट्याला तोडल्यानंतर 1955 साली जे शिवसेना BJPचं सरकार आलं, आमच्या पार्टीचे शिवसेनेचे नेते दिवाकरजी रावते साहेबांनी जो निधी भेटला त्या निधीचा प्लेटे लागून आहे. पण तेव्हापासूनचा तो या मेन रस्त्यावरचा जो वट्टा आहे अजून झाला नाही आणि त्याची डागडुगीचं काही काम झालं नाही. हाच विकास झाल्यासारखा दिसते. नाही, पण या व्यतिरिक्त आणखी काही विकास बाकी आहे? आणखी काही प्रश्न आहेत नागरिक बोला. माझा प्रश्न हे जे आमचे मेंबर बनणार आहे त्यांच्याबद्दल आहे की देवळीमध्ये आता हे लोक म्हणतात की 38 कोटी दिले पाण्यासाठी, सर्व दिले, पण यांना आज हे विचारा का देवळीमध्ये पाणी जे
घरांना दिला जाते ते कोणत्या टाईमला दिलं जाते? दिवसात सर्व उमेदवारांना प्रश्न आहे हा. सर्व उमेदवारांना प्रश्न आहे की पाण्याची वेळ हे सुद्धा त्यांची फिक्स नाही आहे. बरोबर आहे. यांचं महिन्यातून 4 वेळा पाणीचं मोटर बिघडल्या जाते. पहिली गोष्ट पाण्याची व्यवस्था. दुसरी गोष्ट यांच्या नाल्याचं शेड्यूलच नाही आहे की कोणत्या शेड्यूलमध्ये केव्हा नाली साफ झाली पाहिजे. यांचं कसं असते का ठेकेदाराला ठेका दिला आहे, ठेकेदाराच्या मताने नाली साफ होईल. अरे प्रत्येक गोष्टीची एक वार्ड तुम्ही ठीक आहे गावामध्ये कितीही वार्ड असेल, माझं म्हणणं काय एक वार्ड निवडा तुम्ही. एक वार्डाला असं व्यवस्थित बनवून दाखवा की तुमचं नाव तुम्हाला घरी जाण्याची गरज नाही. नाही पण पडली. एकाच वार्डाला कशाला प्रत्येक वार्डासाठी नगरसेवक दिलेला आहे तर प्रत्येक वार्डाचा विकास व्हायला हो, पाहिजे. पण ऐका यांच्याकडून 35 वर्ष झाली. बरोबर आहे. यांनी सत्ता भोगली, ज्यांनी केली दादांनी भोगली. पण माझं म्हणणं काय का तुम्ही 35 वर्षात असं तरी एक व्यवस्थित एक वार्ड बनवला का तुम्हाला घुमाची आवश्यकताच नाही आहे का मला डायरेक्टली वोटिंग भेटेल. घरून मी जरी एक माईकवरून जरी भाषण देईन असा वार्ड बनवून दाखवा ना एक तरी. एकही प्रभाग नाही आहे. भाजप आणि काँग्रेस यांचं थेट म्हणणं आहे की एकही प्रभाग असा नाही आहे की जिथे तुम्हाला न फिरता मतं मिळतील. काय वाटतं? बोल मित्र, ये पुढे. हॅलो, मी माझी समस्या अशी आहे की आम्हाला जो पूल आहे इथं नालीवरचा त्याच्यामध्ये ह्या शाळेमधले मुलं खेळतात. तिथं म्हणजे कितीदा सारे वेळा पडले. नगर परिषदमध्ये म्हणजे 5 वेळा अप्लिकेशन दिल्यानंतर पण त्या नालीवरचा पूल झालेला नाही अजून तक. आणि विकास आहे करते पूर्ण BJP वाले. पण काहीचा विकास आहे 5 वेळा नगर परिषदमध्ये पूर्ण त्याचा हे दिला आहे, पत्र दिलं आहे. आमच्या शाळेमध्ये पण पत्र आहे त्याचंवाला. पोरं आमचे खेळते 10 वेळा त्या नालीमध्ये पडतात पण सळाकी पूर्ण उघड्यावर निघालेले आहे त्याच्यावाल्या. पण तेच करत नाही देवाले, तर काय हे करणार आहे देवाले पूर्ण BJP वाले, असं माझं एक ते आहे. छोटासा प्रश्न आहे तो सुद्धा सुटलेला नाही आहे. आणखी कोणाला बोलायचं? कृपया पुढे या. बोल एक जण. याच्या आधी इथं वार्ड नंबर म्हणजे आमच्या प्रभाग क्रमांक 4मध्ये काँग्रेसचे सदस्य होते. त्यांनी आजपर्यंत इथे येऊन पण ना पाहिलं ना रोड ना काहीच नाही बनलं. याच्यानंतर जे आमच्या वार्डाचे उमेदवार आहे राहुल भाऊ चोपडा, ते जर निवडून आले तर आम्हाला माहिती आहे का ते साक्षात मध्ये आमचा पूर्ण प्रभाग क्रमांक 4 तो सरू शकते. बरोबर. भारतीय जनता पार्टी. नक्कीच त्या सर्व बाबींमध्ये प्रश्न सुटेल. काय वाटतं? भाऊ साहेब बोलले होते आम्ही इथे शिवाजीचा पुतळा देऊ. शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी छत्रपती महाराज यांचा पुतळा इथं बांधू. वट्टा खसून गेला, त्याचे ते यांगलचे तुकडे लोक इकडून राहिले. हा पण साहेबाच्या घरासमोरच हे आहे, साहेबाला तिथून दिसते. पण त्याने पुतळ्याचं नाही वट्ट्याचं काही करून नाही राहिले. का जगन्नाथ महाराजाचं ते आणणार आहे. तेली समाजाचं गाव आहे पूर्ण. नाही समाजाचं गाव नाही, जगन्नाथ महाराजा पुतळा. सर्वांना विनंती आहे कृपया करून ते मागे वळता. आता या ठिकाणी कोणी संडासाच्या सुविधा सांगितल्या, कोणी नळाच्या सांगितल्या. मला एक सांगा, आता कुणी प्रत्येकाने म्हणलं की 35 वर्ष हेच चालू आहे. बरोबर. सर्वांच्या घरी संडास आहेच. या देवळी शहरातला असा कोणता एक तरी व्यक्ती दाखवा जो रस्त्यावर हागू राहिला. हा बरोबर. असा एक तरी व्यक्ती दाखवा जो रस्त्यावर हागू राहिला. असा कुणीच नाही हागू राहिला. प्रभाग क्रमांक 7 मध्ये जा, प्रभाग क्रमांक 3 मध्ये जा, प्रभाग क्रमांक आम्ही 4चे आहे ना. 4चं सांगा. शहराची गोष्ट करते तुम्ही सांगून राहिलो मी तुम्हाला. याचा आम्ही 4चे आहे ना. 4चं सांगा. प्रभाग क्रमांक शहराची गोष्ट करून राहिलो साहेब. आमचं घर कुठं आहे? मग आमचं घर कुठं आहे? काय वाटतं? आम्हाला तुम्ही बोलूच नाही. आपलं काम करतो. काय वाटतं प्रभाग क्रमांक? आम्हाला तुम्ही बोलूच नाही. मुलं आहे ना आमचं, आम्ही वाढवून काय बोला सर, बोला काय प्रश्न आहेत आपले? की प्रश्न कोणताच नाही आहे. 5 वर्षे अगोदर आमच्या वार्डामध्ये BJPचे 2 उमेदवार उभे होते. बरं. विजयराव गोमासे आणि लाडेगडताई हे पराभूत झाले होते त्याच्या अगोदर. आता रनिंगचा मेंबर आहे, हे रनिंग मेंबर होते श्याम महाजन आणि एक कामडीनबाई. विषय कोणता नाही. आमचा जो रोड होता तो काही झाला नाही, विकास कोणताच नाही झाला. त्याने करून केला बा विकास. काँग्रेसचे होते ते. हां
रणजित कांबळे आमदार होते त्यावेळेस. मला मेंबरचं काही हिंद नाही, मला ज्याला मतदान करायचं आम्ही देऊ. श्याम महाजन भाऊ गेलो, श्याम महाजनला म्हणलं भाऊ हे नाल्या उपसायचे आहे, तर तो म्हणजे माझ्यावर सत्ताच नाही, मी का करू. त्याचंही बरोबर आहे, त्याचे का चुकत नाही. आता हे नवीन मेंबर आहे जे आता हे रनिंग मेंबर आहे आमच्या 4 प्रभागातले. तुम्हाला नागरिकांच्या प्रश्नांपेक्षा ती पण तटस्थपणे आपली भूमिका बजावा, म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ताही व्यवस्थित राहील. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या आहे. आपण सत्तेत आहोत, तो लोक आपल्याला म्हणणार आहेत, ते आपण ऐकायची आणि करणारे आपणच आहोत. चिंता करू नका, या गावात दुसरी कोणाची सत्ता येणार नाहीत. भारतीय जनता पार्टीवर या गावाच्या जनतेचा विकास आहे आणि राहिलेलं काम आपणच करू, इतकं लक्षात घ्या. मागच्या 4 वर्ष प्रशासक राज होता, प्रशासक राजाच्या काही उणिवा नक्की आहे, मी मान्य करतो, परंतु आपण त्याच्यासाठीच इलेक्शन लढतो आहे. बस त्यांना शांत राहायला सांगा, कार्यक्रम पूर्ण करून मग वाटल्यास किती नारे द्यायच्या घोषणा द्यायच्या ते देऊ शकता, काही विषयच नाही आपला. प्रशासक राज होतं, नक्कीच त्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. काय नागरिकांच्या बेसिक काय समस्या आहेत ज्या सुटल्या पाहिजे, काय प्रलंबित प्रश्न आहेत तेवढं सांग. प्रभाग क्रमांक 4मध्ये यापूर्वी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आले आणि 4मध्ये काँग्रेसचे होते की भाजपचे होते? भाजपचे. ऐकून घ्या, हा जो प्रभाग 4 आता बनलेला आहे याच्यामध्ये इकडे भाजपचे होते आणि इकडे काँग्रेस एकच होते. मोठ्या प्रमाणामध्ये जो भाग आहे ते काँग्रेसचे होते आणि अशा परिस्थितीमध्ये आजही प्रभाग क्रमांक 4 हा विकासापासून वंचित राहिला. आजही प्रभाग क्रमांक 4 हा विकासापासून वंचित राहिला. तुम्ही डमी स्पीकर आहे का? त्यामुळे भारतीय जनता पार्टीला कोणत्याही प्रकारचा नैतिक अधिकार राहिलेला नाही की आम्ही विकास केला म्हणण्याचा. आजही या सुशीलभाऊ उमरे यांच्या घरापासून ते हर्षवर्धन गुल्लर यांच्या घरापर्यंत नालीचं बांधकाम जैसे त्याच स्थितीत आहे. अद्यापर्यंत तो रोड बी जशा त्याच स्थितीत आहे. पाणी पुरवठा योजना ज्या काँग्रेसच्या काळात आली ती त्याची अंमलबजावणीसुद्धा आहे पूर्णपणे करू शकली नाही. अशा प्रकारचा कार्य म्हणजे याला मी विकास म्हणत नाही. आणि आताच भाजपच्या उमेदवारांनी सांगितलं की जातीपातीचं राजकारण आम्ही करत नाही. आज संपूर्ण देशाला नाही, संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की खरोखर जातीचं राजकारण जर कोणी करत असेल तर भारतीय जनता पार्टी करत आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली स्वतःचा विकास करून घेणे हाच भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे, एवढंच मला सांगायचं. विकासाच्या नावावर स्वतःचा विकास करून घेण्याचंच काम भाजप करत आलेलं असं त्यांचं मत आहे, काय म्हणाल? शेवट आपल्या जे आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे आहे शुभा तडस यांना का मतदान करायचं हे सुद्धा बोला, थोडक्यात बोला कृपया. या देवळी नगराने मागच्या अनेक टर्मपासून भारतीय जनता पार्टीला संधी दिली. मी आताच ते जो विषय सांगितला की हे गाव एका निर्णायक विकासाच्या एका निर्णायक क्षणात येऊन पोचलं आहे. या देवळीकर जनतेने पाहिलं की आपण कुठेतरी या देवळीच्या खासदाराची इलेक्शन रामदाजी हारले आणि त्याच्यानंतर हे जे दोन्ही पक्ष, आता साधारण एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की हे जे दोन्ही प्रमुख आघाड्या आहे हे या सगळ्यांचे नेते माजी खासदार, आता सध्याचे खासदार आपले काळेसाहेब आहेत. ते काळेसाहेब इथे कधीच आले नाही. म्हणून देवळीकर जनतेने एक लक्षात घेतलं पाहिजे की जो यांचा खासदार आहे त्याची क्षमता नाही या गावाचा विकास करण्याची. जिथे वर केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे, म्हणून विकासाच्या एका वेगळ्या टर्नवर हे गाव येऊन पोचलं आहे. म्हणून मला असं वाटतं की शोभाताई तडस या 2 टर्म नगराध्यक्ष राहिलेलं एक अनुभवी नेतृत्व आपल्या सगळ्यांसमोर आहे आणि आता गावाला एका वेगळ्या दिशेवर नेण्याकरिता शोभाताईंना मत देणं अत्यंत आवश्यक आहे. शोभाताई आणि आमचे सगळे विषयी उमेदवार एक भक्कम सत्ता भारतीय जनता पार्टीची जर आली तर मला असं वाटतं की जो राहिलेला विकास या भागातला आहे, मी मान्य करतो काही उणिवा असतील, परंतु या गावाचा खरा विकास करण्याची क्षमता धमक कोणात असेल ते केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीच्या मध्ये असेल. मागे 25 वर्ष यांचे आमदार या भागामध्ये होते, त्यांची नैतिक जबाबदारी होती
या संपूर्ण परिसराचा विकास करत असताना त्यांनी या देवळी नगरीशी सापत्य नेहमी वागणूक दिलेली आहे. आता भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे म्हणजे आता या देवळी नगराला सुवर्ण संधी आहे. इथे डबल इंजन आहे. भारतीय जनता पार्टीचा पहिल्यांदा आमदार या मतदारसंघात निवडून आला आणि तो देवळी स्वतः राहतो. म्हणून या देवळी नगरीमध्ये विकासाची एक नवीन संधी या देवळी नगराला आहे. नगराध्यक्ष मोठ्या मताधिक्याने निवडून दिला पाहिजे. त्याच्या जोडीला नगरसेवक जर आले तर मला असं वाटतं की जी कामं राहून गेली आहेत ती सगळी कामं या येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये पूर्ण होतील. नक्कीच काय वाटतं, हे पंचवार्षिकमध्ये कामं पूर्ण करण्यासाठी ते तत्पर आहेत आणि वर सरकार भाजपचं, खाली सरकार भाजपचं, इथे नगराध्यक्ष भाजपचाच, असं त्यांचं मत आहे. काय वाटतं मग या सर्व गोष्टींमध्ये दोन मोठ्या पक्षांच्या मतात हे ट्रॅक्टर दबून तर नाही जाणार? नाही दबणार. कारण याचं असं आहे, जे देवीची जनता आहे ते आज किरण सकाळचा 21 तारखेचा पाहणार आहे. हे मी तुम्हाला निश्चित सांगतो. घरोघरी जाल, नवीन पक्षाला चान्स यावेळेस. कारण का असेल, 35 वर्षात जेव्हा तुम्हाला नवीन पर्याय मिळून राहिला, काहीतरी कारण असेल ना. कोणत्याही घरी जा, किरण किरण किरण, एक त्याच्या माध्यमातून एक नवी दिशा मिळणार आहे. आणि त्याने सांगितलंच आता स्वतःच्या भाषणातून, निधी 35 वर्षातून 50 कोटीचा निधी जेव्हा आणला बा, हे गाव रायगड सिंधी बनायला पाहिजे होतं आतापर्यंत, अजून का नाही झालं? प्रत्येक 500 कोटी आज भाषणात तो म्हणत आहे आमचा नेता. आता आमचा नेताच म्हणा, नवीन आम्ही त्याशी जुळलो आहे. त्याचे कार्य पाहून 8-10 वर्षापासून उपोषण, त्याच्या माध्यमातून देवगिरीकर जनता आज त्याच्या पाठीशी नाही. आणि तुम्ही पहा 21 तारखेचा सूर्य हा किरण निघन, किरण त्यांचा ट्रॅक्टर घेऊन, असं मी बोलतो. काय वाटतं, आपण एकमेव इथे महिला उमेदवार दिसत आहे, बाकी अनुपस्थित आहेत. महिलांसाठी तुम्ही काय सांगणार आहात आणि का किरण ठाकरे यांनाच मतदान करावं? आम्ही जिकडे तिकडे जात असतो आता फिरायला, तर ते सर्वांनी सांगितलं आहे की आम्हाला किरण भाऊच पाहिजे. 35 वर्ष झाले आहे की ते आतापर्यंत 35 वर्ष राहिले आहे. तर आता आम्ही नवीन यावेळेला नवीन संधी देऊ तुम्हाला आणि तुमच्या किरण भाऊच्या म्हणजे उमेदवारांना पण. आणि जो टॅक्स आहे 1600 रुपये केलेला आहे, तर तो टॅक्स आम्ही 800 रुपये करू आणि 800 रुपये करू. आणि ते किरण भाऊ हे सगळ्यांचे लाडके आहे. किरण भाऊ लाडके असं म्हणतात, पण जोपर्यंत मतपेटीत जात नाही तोपर्यंत लाडके आहे की नाही माहितीच पडणार नाही. काय वाटतं तुम्हाला? वैद्य साहेब जे आहेत हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, का मतदान करावं सुरेश वैद्य? अनुभवी आहे ते. माझी नगराध्यक्ष राहिलेले आहे. सोज्वळ माणूस आहे स्वभावाचे, काम करण्याचं त्यांची मनस्थिती आहे. आणि तुम्ही जे बोलून राहिले, काही त्रुट्या राहिल्या, कामात राहिल्या, परत तुम्ही माझ्याकडे आणून राहिले. हे तुम्ही त्यांना विचारा का सत्तेत राहिलेल्या माणसाकडून त्रुट्या राहत असते का? नाही राहिला पाहिजे ना. 10 वर्ष राज्यात केंद्रात सरकार सत्ता आहे म्हणता आणि नगर परिषदच्या ज्या कामात त्रुट्या राहिल्या का बरं राहिल्या त्या त्रुट्या? म्हणजेच तुम्ही अकार्यक्षम आहे. तुम्ही अकार्यक्षम आहे, कार्यक्षम नाही आहे म्हणजे तुम्हाला या गोष्टीचा अधिकार नाही आहे. आता तुम्ही कुठेतरी विषय संपवा. हे लोक अरे कार्यक्षम आहे. 35 वर्षात या गावाच्या या त्रुट्या राहायला पाहिजे नव्हत्या. त्रुट्या राहायला नव्हत्या पाहिजे असं काँग्रेसचं मत आहे. पण मग परत माझ्याकडे आनंद वैद्य यांना मतदान जे म्हटलं, तुम्ही अकार्यक्षम राहिले आहे 35 वर्षात. जेव्हा तुमच्या हातून जे राहिलेले कामं आहे आणि तुम्ही म्हणता जे कामं योजना आल्या त्याच्यात त्रुट्या राहिल्या आहे, जेव्हा तुम्ही अधिकाऱ्याने हँडल नाही करू शकत, त्रुट्या राहिल्या तर तुम्ही अकार्यक्षम आहे. विषय संपला इथंच. सॉरी, शिवसेनाचे जे आहे उबाटा गटाचं जे आहे नेतृत्व करताय, पण तुमचा अध्यक्ष नाही आहे इथे, तर तुमचं जो आहे कुणाला समर्थन असणार आहे किंवा कुणाला पाठिंबा तुमचा असणार? जनता ज्याला कौल देईल त्याला समर्थन देऊ आम्ही. जनतेच्या कौलनुसार, जनतेच्या कौलालाच तुम्ही समर्थन देणार असं तुमचं? हां, बरोबर. नक्कीच इथे ज्या प्रकारे नागरिकांनी प्रश्न मांडले आणि याच शेवटच्या याच्यामध्ये नेमका नागरिकांच्या मनात नगराध्यक्षासाठी कोणाचा चेहरा आहे हे आपण जाणण्याचा प्रयत्न करू. कृपया परत तुमच्याकडे येतो. प्रश्न कोणीच नाही, केवळ फक्त सांगायचं आहे, मागे व्हा, पटापट मागे व्हा. फिरायला जागा असू द्या. दादा प्लीज थोडंसं मागे व्हा, सगळ्यांपर्यंत येतो मी.
काय वाटतं, इकडे महिला उपस्थित आहे, काय वाटतं कुणाला नगराध्यक्ष बनताना बघायला तुम्हाला आवडेल? मला एवढंच म्हणायचं आहे की राम तडस काकाजींनी बी देवळीचा विकास चांगला केला आहे आणि आता जे उमेदवार निवडून येईन ते पण विकास चांगला करेलच अशी आशा करते. फक्त काय वाटतं नवीन नगराध्यक्ष बघायला कुणाला आवडेल तुम्हाला? आम्हाला तर असं वाटतं बा आता त्यांचं वय झालं आहे, आमच्यासाठी काहीतरी नवीन जोशीला व्यक्ती द्यावा. वय झालेलं आहे, नवीन व्यक्ती हवा आहे. काय म्हणाल, कोण हवा आहे नावा? किरण भाऊ ठाकरे. किरण ठाकरे. काय वाटतं तुम्हाला? शोभाताई तडस. काय वाटतं तुम्हाला? शोभाताई तडस. शोभाताई तडस. शोभाबाई तडस. काय वाटतं नागरिक? शोभाबाई तडस. शोभाबाई तडस. तडस. किरण ठाकरे. शोभाताई तडस. काय वाटतं? बरोबर वाटते. तुम्ही काय वाटतं? शोभाताई तडस. शोभाबाई तडस. किरणभाऊ ठाकरे. सुरेश काका वैद्य. काय वाटतं? किरण दादा ठाकरे. सुरेश भाऊ वैद्य. काय वाटतं दादा इकडे? शोभाबाई तडस. शोभाबाई तडस. तुम्हाला काय वाटतं? किरण भाऊ ठाकरे. तुम्हाला दादा? किरण भाऊ. किरण भाऊ. किरण भाऊ. किरण भाऊ ठाकरे. किरण ठाकरे. आणि इथे संमिश्र प्रमाणाचं जे आहे जनतेचा कौल प्रभाग क्रमांक 4चा आहे नगराध्यक्षासाठी. अपेक्षा करतो ही निवडणूक जे आहे या प्रभागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून यशस्वीरित्या पार पडेल आणि ज्या प्रकारे नागरिकांनी आपले मत मांडले, वेळ दिला, यासाठी सर्वांचा पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद. या सर्व बाबींमध्ये जेवढा काही आपण सगळ्यांनी वेळ दिला, या वेळेसाठी सर्व नागरिकांचं खूप खूप धन्यवाद. बोलत असताना नागरिकांना एकच विनंती आहे की इथून सुद्धा पुढे जे आहे नागरिकांनी बोल करावा. वर्धे ज्या प्रकारे मी वर्धेत फिरलो, बाकी ठिकाणी पण पाहिलं, देवळीमध्ये मला कुठेतरी एक गोष्ट कमी वाटली की नागरिक बोलत नाही. दादा नेमकं काय कारण आहे माहीत नाही, काय दहशत आहे, काय कोण बोलते काय माहीत नाही नेमकं. पण ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, एक मिनटं, ह्या सर्व बाबींमध्ये जे आहे कुठे ना कुठे नागरिकांमध्ये हा एक जी उणीव आहे मला कमतरता वाटली, एकाच ठिकाणी नाही. आणि जे कोणी बोलणारे जे चेहरे आहेत ते वारंवार एकच चेहरा किंवा 2-4 चेहरे वारंवार दिसतात. त्याच्यामुळे या सगळ्या बाबींमध्ये, या सर्व बाबींमध्ये उद्या सायंकाळी ठीक 6:30 वाजता ज्या प्रकारे आज उमेदवार एका मंचावर आहेत, उद्याच आहे आपल्या शहराचा प्रथम नागरिक म्हणजेच नगराध्यक्ष पदाचे सर्व उमेदवार सायंकाळी 6:30 वाजता इंदिरा गांधी चौक येथेच आहे एका मंचावर असणार आहेत. त्यामुळे आपल्या प्रभागातल्या काही ज्या मोठ्या समस्या ज्या नगराध्यक्ष पदासाठी आहेत त्या प्रभागाच्या समस्या घेऊन तुम्ही तिथे नक्कीच येऊ शकता. तिथे त्यांना तुम्ही थेट विचारू शकता. त्याच्यामुळे उद्या आपल्या शहराच्या प्रथम नागरिकांना ऐकण्यासाठी जो कोणी प्रथम नागरिक बनेल, हा तर येणारा 21 तारीखच ठरवेल, पण ही तारीख येण्याच्या अगोदर आपल्याला उद्या त्यांना पहिले ऐकून घ्यायचं आहे. जेवढे उमेदवार आहेत कृपया करून सर्वांनी उद्या सायंकाळी ठीक 6:30 वाजता इंदिरा गांधी चौक येथे यावं आणि नगराध्यक्ष पदाचे जे कोणी उमेदवार आहेत सर्वच उमेदवार ते एका मंचावर राहतील. त्यांच्या विचारातील नेमकी देवळी काय हे आपण प्रत्यक्ष रूपात अनुभवाल असं मी अपेक्षा करतो. आणि कार्यक्रम संपला इथेच प्रभाग क्रमांक 4चा असं मी जाहीर करतो. आपण दिलेल्या वेळेसाठी पुनश्च एकदा धन्यवाद.